चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्ञानदीपमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. खूप वर्षांपासून विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं, की सर राज्यसेवा इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे. तेवढी नाहीये. आता राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह निघून गेली. पण सर कंबाईनची परीक्षा इंग्लिशमध्ये तुम्ही चांगली घ्याल का? कंबाईनच्या ऑब्जेक्टिव्हज, कंबाईनच्या पद्धतीने शिकवाल का? तर आम्ही यावर खूप सगळा विचार केला, रिसर्च केला. नोट्सवर सुद्धा आम्ही काम करतोय. या वर्षीपासून आम्ही पहिल्यांदा कंबाईनची इंग्लिशची बॅच लॉन्च करतोय. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. आपली ही जी बॅच आहे, ही बॅच आपली कंबाईनची इंग्लिश मीडियमची बॅच आहे. येस, करेक्ट आहे. तर थोडक्यात काय आहे, की तुम्हाला शिकवल्या जाणाऱ्या पी-पी-टी, पी-डी-एफ, तुम्हाला विचारले जाणारे प्रश्नपत्रिका, तुम्हाला केलं जाणारं गाईडन्स सगळंच्या सगळं इंग्लिशमध्ये अवेलेबल असणार आहे. विशेषतः ज्या विद्यार्थ्यांचं आयदर शिक्षण सगळं कॉन्व्हेंटमध्ये झालेलं आहे किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंगमधलं आहे, ॲग्रीकल्चरमधलं आहे, फार्मसीमधलं आहे और झूलॉजी, बॉटनी, बी-एस-सी या टाईपचं त्यांना असं झालंय, की टेक्निकली मराठी तेवढी चांगली नाहीये, ज्या पद्धतीने वाचता यायला हवी आणि डिफिकल्टी येते. त्यामुळे लक्षात घ्या या पर्टिक्युलर ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना मला हे सांगायचंय, की या बॅचचा नक्की फायदा घ्या. खास करून इंजिनिअरिंग करणारे विद्यार्थी, फार्मसीचे विद्यार्थी आणि सगळ्यात मेन एडवांटेज हा आहे, की जर समजा तुम्ही या कंबाईनच्या इंग्लिशच्या ग्रुप बीच्या बॅचसाठी जर जॉइन केलं, तर सगळ्यात मेन एडवांटेज तुम्हाला हे मिळेल, की याच्या माध्यमातनं तुम्हाला बाकीच्यावर सुद्धा खूप मोठा फायदा या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. चला आपण सुरुवात करूया या पर्टिक्युलर ठिकाणी. ॲड होत नाही का इथं? एक मिनिट. चला ठीक आहे. आता आपण सुरू करूया. एक-एक मुद्दा मी तुम्हाला समजावून सांगणार आहे, की ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमधनं प्रिपरेशन करायचं त्यांनी सुरुवात कुठनं करायची, काय करायची, नोट्स केव्हा काढायच्या, सगळं मी इत्थंभूत पद्धतीने सांगणार आहे. सोबत तुमचे काही मिथ किंवा गैरसमज सुद्धा मी रिमूव्ह करणार आहे. आपण चला सुरू करूया. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, की ही जी कंबाईनची एक्झामिनेशन आहे, बरोबर आहे. काही गोष्टी मी खूप प्रॅक्टिकली सांगतो, जे तुम्हाला पटेल की नाही पटेल मला माहीत नाही. पण माझं म्हणणं आहे, की जर तुम्हाला नक्की रिझल्ट हवा असेल, तर यावर तुम्ही नक्की काम करायला हवं. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ही जी कंबाईनची एक्झामिनेशन आहे, बरोबर आहे. ते कंबाईनच्या एक्झामिनेशनचा जो सिलेबस आहे, हा सिलेबस ॲक्चुअली 2 परीक्षांना जशाला तसा सेम आहे. एक आहे, जी आहे ग्रुप बीची परीक्षा, बरोबर आहे. दुसरा आहे ग्रुप सीची परीक्षा. आणि रिसेंटली असं झालेलं आहे, की स्वतः राज्य सरकारने आणि आयोगाने सुद्धा डिक्लेअर केलेलं आहे, की जवळपास सरळ सेवा भरतीमधल्या जेवढ्या महत्त्वाची पदं ही सरकारच्या जवळ असतात, अधीनस्थ असतात, स्ट्रॅटेजिक डिसिजन घेणारे असतात किंवा जे खूप महत्त्वाचे असतात, अशा सरळ सेवेसाठी सुद्धा हा जो सिलेबस आहे, हा सिलेबस जशाला तसा कामी येणार आहे. टेक्निकली तुम्ही लक्षात घ्या, जर समजा तुम्ही ज्ञानदीप अकॅडमीची ही कंबाईनची ग्रुप बी आणि सीची इंग्लिश मीडियमची बॅच जर तुम्ही जॉइन केली, तर याचा फायदा तुम्हाला ग्रुप बीच्या सगळ्या पदांसाठी होणार आहे. ग्रुप सीच्या सगळ्या पदांसाठी होणार आहे आणि सरळ सेवेमार्फत दरवर्षी सरकारचे जवळपास 7,000 ते 8,000 पदं भरतं. या 7,000 ते 8,000 पदांसाठी सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे. म्हणजे टेक्निकली लक्षात घ्या, एका वर्षात एका परीक्षेच्या एका सिलेबसचा अभ्यास करा आणि त्या वर्षभरात सरकारमार्फत जी सगळी जवळपास 10,000 पदं भरली जातात, या सगळ्याच्या सगळ्या 10,000 पदांसाठी तुम्ही हे पर्टिक्युलर जॉइन करू शकता. तुम्हाला सगळ्यांना आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे, की या परीक्षेचं पद्धत काय याबद्दल नवनाथ वाघ सर किंवा बाकीचे सगळे लोकं इन डिटेलमध्ये सांगणार आहेत. आज मात्र मी तुम्हाला अभ्यासाबद्दल सांगणार आहे, की काय वाचायचं, कसं वाचायचं, केव्हा वाचायचं, या सगळ्या पद्धतीबद्दल आपण वन बाय वन डिस्कस करणार आहोत, जे तुमच्या नक्की फायद्याचं असणार आहे. तर लक्षात घ्या, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आपली ही जी बॅच आहे, ही इंग्लिश मीडियमची बॅच असणार आहे. याबद्दल सगळ्यांनी लक्षात घ्या आणि हा जो सिलेबस आहे, हा जर तुम्ही अभ्यास केला, खास करून पुणे, मुंबई, नाशिक, मोठ्या-मोठ्या महानगरामध्ये राहणारे विद्यार्थी, की ज्यांचा शक्यतोवर मराठीचा टच खूप कमी झालेला असतो आणि ज्यांना अडचण असते, की मराठी कॉम्प्रिहेंड होणं डिफिकल्ट असतं, या सगळ्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने पोस्ट मिळण्यासाठी, लवकरात लवकर सरकारी नोकरी मिळण्यासाठी इंग्लिश मीडियमची कंबाईनची बॅच तुम्हाला खूप जास्त फायदा देणारी आहे. चला सुरुवात करूया या परीक्षेसाठी. सुरुवात कुठनं करायची का काय वाचायचं? तर पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ही जी कंबाईनची परीक्षा आहे, या कंबाईनचा बास कोणत्या टाईपचा आहे? तर महत्त्वाचा नियम आहे, कंबाईनची परीक्षा कशी आहे? मल्टिपल चॉईस क्वेश्चनची आहे, एम-सी-क्यूची आहे. बरोबर आहे. परीक्षा मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या आहे. या ठिकाणी तुम्हाला काही लिखाण काम करायचं नाहीये. महत्त्वाची गोष्ट पाठांतर सुद्धा करण्याची गरज नाहीये.
कसं मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो. पण पहिला नियम लक्षात घ्या, कंबाईनची परीक्षा मल्टिपल चॉईस क्वेश्चनची आहे. यामुळे ही जर परीक्षा तुम्हाला कमी वेळात पास व्हायचं असेल, कमी वेळात. आता जेव्हा मी कमी वेळ हा शब्द वापरतोय, तर अगोदर आपण हे समजून घेऊया, की कमी वेळ म्हणजे नेमकं काय? आणि त्याच्या अगोदर जर तुम्हाला परीक्षा कमी वेळात पास व्हायची असेल, तर 2 गोष्टीवर सगळ्यात जास्त तुम्हाला फोकस करावा लागेल. पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, ती आहे गोल्डन रूल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जी आहे गोल्डन फ्लो. 2 गोष्टी पक्क्या लक्षात घ्या. गोल्डन रूल आणि गोल्डन फ्लो. पण त्याच्या अगोदर आपण डिस्कस करूया, की कमी वेळ म्हणजे नेमका किती वेळ? आता मला भेटण्यासाठी खूप सगळे विद्यार्थी येतात. या विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं, खास करून मुलींचं म्हणणं असतं, "सर घरच्यांनी आम्हाला 6 महिनेच वेळ दिलेला आहे, 8च महिने वेळ दिलेला आहे." घरच्यांचं म्हणणं आहे, की तुम्ही जर 2-3 महिन्यात पास होऊ शकलात तर लवकरात लवकर. आणि मग या विद्यार्थ्यांचं एक कॉमनली वाक्य येतं, की "सर माझी काहीही करण्याची तयारी आहे, पण ही परीक्षा मला पहिल्या अटेम्प्टला पास व्हायची आहे." आता लक्षात घ्या वाक्याचा फोलपणा काय आहे? तर कोणतीही परीक्षा पास होण्यासाठी काहीही करण्याची गरज नाही. जेव्हा आपण एखाद्या परीक्षेकडे बघतो, त्या परीक्षेकडे आपण कोणत्या पद्धतीने बघतो? तर परीक्षेकडे बघताना गोष्ट अशी असते, तुम्ही भाषणं ऐकून आलेली असतात, कोचिंग क्लासची ॲडव्हर्टाइजमेंट ऐकून आलेली असतात किंवा कोणत्यातरी मित्राचं ऐकून आलेले असतात. तुमच्या गावातला कोणतरी फौजदार झालेला असो, त्यामुळे इन्स्पायर होऊन आलेले असतात किंवा तुम्हाला कुणाचा तरी बदला घ्यायचा असतो. याने मला असं फसवलं, तसं फसवलं, माझ्याबाबत हे घडलं, ते घडलं. सो या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे आलेले असता. पण लक्षात घ्या स्पर्धा परीक्षा अत्यंत वास्तववादी परीक्षा आहे. प्रॅक्टिकल परीक्षा, व्यवहारी परीक्षा आहे. हे खूप सोप्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं झालं ना, तर जर तुम्हाला ही परीक्षा पास व्हायची असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. खूपदा जे मुलांचं वाक्य असतं, "सर स्पर्धा परीक्षा माझं आयुष्य आहे, स्वप्न आहे, लाईफ आहे, ड्रीम आहे. 6वी असताना मला स्वप्न पडायचं फौजदार झाल्याचं." ह्या सगळ्या खोट्या गोष्टी अत्यंत खोट्या आहेत. कंबाईनची परीक्षा सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर लक्षात घ्या ही परीक्षा काय आहे? या परीक्षेला एक सिलेबस दिलेला आहे. या परीक्षेचं एक पॅटर्न ठरलेलं आहे. याला काही पुस्तकं आहेत, याला काही टेस्ट आहेत आणि जर सगळ्या गोष्टींचं जर योग्यता जुळून आली, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही पहिल्या अटेम्प्टला परीक्षा नक्की पास व्हाल. पण त्याच्या अगोदर तुम्हाला हे क्लॅरिटी असायला हवी, की तुम्हाला खूप प्रॅक्टिकली अभ्यास करायचा आहे. इमोशन्सने, पॅशनने, डेअरिंगने, रिस्क घेऊन असा काहीही प्रकार स्पर्धा परीक्षेमध्ये नसतो. स्पर्धा परीक्षा जर पास व्हायचं असेल, तुमचं डोकं अत्यंत थंड असावं लागतं, खूप मोकळं असावं लागतं, क्रिएटिव्ह असावं लागतं, टेन्शन असता कामा नये, कटकट असता कामा नये. टेन्शन, कटकट, स्ट्रेस या गोष्टी जर असतील, तर लक्षात घ्या तुमचा रिझल्ट येणं प्रॅक्टिकली खूप जास्त अवघड आहे. म्हणून मी तुम्हाला सुचवल, थंड डोक्याने ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेची तयारी करायची आहे, त्याच विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आहे, हे लक्षात घ्या. मग जर मला विचाराल तर लक्षात घ्या, समजा आपण इमॅजिन करा तुम्ही आज या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. हा पहिला दिवस आहे. फर्स्ट डे. तर आजपासनं माझं म्हणणं आहे, की ज्या दिवशी तुम्ही अभ्यास सुरू कराल पहिल्या दिवसापासनं, तर पहिल्या दिवसापासून तुम्ही कोणत्याही प्रकारचे टार्गेट ठेवणं बंद करायचं. म्हणजे मला एवढी पुस्तकं संपवायची आहेत, एवढे रिव्हिजन करायचे आहेत, हे असं वाचायचंय. सो पहिल्या दिवसापासून टार्गेट ठेवणं बंद करायचं. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात कराल, तर पहिल्या दिवसापासून पाठांतर म्हणजे काय? तुम्ही गोष्टी मग करायला सुरू करताय, हे पाठांतर करणं बंद करायचं. का? तर गोष्टी कधी पाठ होत नसतात. तुम्ही एखादी गोष्ट एकाच मिनिटात 10दा उच्चारली तर ती पाठ होत नसते. त्याला लॉ ऑफ रिपिटेशन नावाचा एक कन्सेप्ट असतो. मी तुम्हाला शिकवल पाठांतर म्हणजे काय? तर ती पर्टिक्युलर गोष्ट तुमच्या नजरेखालनं एका ठराविक टाईम इंटरव्हल नंतर 3, 4, 5 वेळा जर गेली तर गोष्टी लक्षात राहतात. अन्यथा गोष्टी लक्षात राहत नाहीत. हे महत्त्वाचं आहे. सो पाठांतर करायचं नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट विनाकारणच्या आकडेवारीकडे फोकस करायचा नाही. कारण काय होतं, की आपण आकडेवारी फोकस करायला जातो आणि मग आपल्याला तो कन्सेप्ट क्लिअर होत नाही, गोष्टी कळत नाहीत. जर प्रश्न बदलून आला त्याचं उत्तर आपल्याला येत नाही. सो आकडेवारी करायची नाही. महत्त्वाची गोष्ट स्वतःला विनाकारण पुन्हा-पुन्हा टेस्ट नाही करायचं. स्वतःला टेस्ट नाही करायचं म्हणजे काय? हे मला आठवतंय का? हे माझं झालंय का? हे टेस्ट नाही करायचं. स्वतःला कुणासोबत सुद्धा कंपॅरिझन करायचं नाही, की त्याला किती येतं, मला कसं येत नाही, मला गणित कसं काय येत नाही, मला अर्थशास्त्र कसं काय लक्षात राहत नाही. प्रत्येकजण त्याच्या बुद्धीने, अभ्यासाने, प्रिपरेशनने, जेनेटिकली प्रत्येकजण युनिक असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या स्वतःच्या काही जमेच्या बाजू असतात, काही अर्धवट बाजू असतात. तर तुम्ही या सगळ्या जमेच्या बाजूंवर फोकस करावा. इतर गोष्टींवरती कंप्लीटली दुर्लक्ष करावं. सो माझं काय म्हणणं आहे, की स्वतःला कोणत्याही पद्धतीने तुम्ही कुणासोबतही कंपेअर करायचं काम नाही. मग जर असं असेल तर पहिल्या दिवसापासून अभ्यास केल्यानंतर तुमचा पहिले 6 महिने लक्षात घ्या. मी तुम्हा सगळ्यांना सांगतोय आता इथून पुढे महत्त्वाचं सांगतो, या बाजूला या. तुम्ही लक्षात घ्या. बघा, पहिल्या दिवसापासनं
जे तुमचे पहिले 6 महिने आहेत, या 6 महिन्यात तुम्ही काय करायचं, फक्त कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर फोकस करायचा. कशावरती? कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी सगळ्यात महत्वाची आहे. तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर असायला हवे. आकडेवारी, नावं, वर्ष, सनावळ्या, आर्टिकल्स हे पाठ करण्यापेक्षा तुमचे कॉन्सेप्ट किती क्लिअर, आणि जर कॉन्सेप्ट क्लिअर करायचे असेल तर यासाठी तुम्हाला थोडंसं वेट करावं लागेल, पॉज करावं लागेल, स्लो वाचावं लागेल, घाई धावपळ करता कामा नये. सो तुमचा सगळ्यात पहिला फोकस असायला हवा कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी. पहिल्या दिवसापासून 6 महिन्यापर्यंत कोणतीही अपेक्षा ठेवायची नाही. गोष्टी नॉर्मली वाचत राहायचं. 6 महिन्यानंतर मग मात्र बघा, 6 महिने तुम्हाला पहिल्या रिडिंगला लागतील. त्यानंतर पुढचे 3 महिने तुम्हाला सेकंड रिडिंगला लागतील. हे 9 महिने झाले आणि त्याच्यानंतरचे 6 महिने यामध्ये तुमचा 100% रिझल्ट येईल. सो जर तुम्ही मला विचाराल, की सर ही पर्टिक्युलर परीक्षा कंबाईनच्या परीक्षेमधनं पोस्ट मिळण्यासाठी कमीत कमी किती महिने डेडिकेशननं अभ्यास करायला हवा, तर माझं म्हणणं आहे आज अभ्यास सुरू केल्यापासून एकूण 15 महिने, लक्षात घ्या किती महिने, 15 महिने तुम्ही डेडिकेशन अभ्यास करायला हवा. डेडिकेशन अभ्यास करणं म्हणजे काय? ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज नाहीये, जॉब नाहीये, घर सांभाळायचं नाहीये, जी लोक पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर यासारख्या ठिकाणी जाऊन अभ्यास करतात, या विद्यार्थ्यांनी, कारण ही मोकळी असतात सो ही लोक टाइमपास करण्याचा चान्स जास्त असतो, या विद्यार्थ्यांनी कमीत कमी दिवसामध्ये 9 तास ते मॅक्सिमम 12 तास एवढा त्यांनी अभ्यास करायला हवा. हे 9 ते 12 तास काउंट करताना तुम्ही जेवढे लेक्चर अटेंड केलेत ते सुद्धा त्यामध्ये यायला हवं. आणि जी लोक जॉब करतात, घर सांभाळतात, कॉलेज करतात, म्हणजे थोडक्यात जी लोक स्पर्धा परीक्षा फुल टाइम न करता पार्ट टाइम करतात, त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या एकूण प्रिपरेशनच्या 5 तासापासून ते 7 तास वेळ द्यायला हवा. 7 तासापेक्षा जास्त त्यांनी स्ट्रेच करता कामा नये. कारण जॉब करणं, घर सांभाळणं, कॉलेज करणं हे सगळं करत असताना जर तुम्ही याला 7 तासापेक्षा जास्त वेळ स्ट्रेच केलं, स्ट्रेस येऊ शकतो, टेन्शन येऊ शकतं, फ्रस्ट्रेशन येऊ शकतं, आणि मग असं होतं की आपण त्या फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस, टेन्शनमध्ये स्पर्धा परीक्षा सोडून देतो. हे असं होऊ द्यायचं नसेल तर 5 ते 7 तास या सगळ्यांमध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सगळ्यांना सांगतो, वीकली एक ऑफ तुम्ही घ्यायलाच हवा. ज्यामध्ये प्रिफरेबली संडेची जी पर्टिक्युलर टेस्ट सिरीज आहे, नॉर्मली ज्ञानदीप अकॅडमीच्या टेस्ट सिरीज गरवारे कॉलेजला असते. त्या ठिकाणी 11 ते 12 हा एका तासात तुमचा पेपर असतो. हा पेपर झाला की त्याच्यानंतरच्या संडेच्या उरलेल्या दिवसभरात तुम्ही अक्षरे वाचता कामा नये. तुम्ही प्रत्येकाने कंपल्सरी ब्रेक घ्यायला हवा. स्पर्धा परीक्षा करतोय म्हणजे काहीतरी पाप करतोय. संडेला पण सुट्टी नको, रोज सुट्टी नको, दिवसभर वाचत बसा. या प्रकारच्या स्वतःच्या ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन करू नका. सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो, प्रत्येक वीक मधला ज्या दिवशी तुम्ही एक खूप होल हार्टेडली, फुल फोकसनं टेस्ट देणार आहात, त्या दिवशी तुम्ही कंपल्सरी टेस्ट दिल्यानंतर उरलेल्या वेळेत कंप्लीट ब्रेक घ्या. पुस्तकही उघडू नका. जे विद्यार्थी मित्र तुमच्या अभ्यासिका त्यांना भेटू सुद्धा नका. काहीतरी नवीन ठिकाणी, नवीन प्लेसला जा, त्या ठिकाणी गोष्टी शिका. महत्वाचं तुम्हाला परत सांगायचं, ज्या दिवशी प्रिपरेशन सुरू कराल तिथून पुढचे 15 महिने तुम्ही स्वतःकडनं कोणतीही अपेक्षा करता कामा नये. हा पहिला महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. सो पहिला, परीक्षा कमी वेळ, गोल्डन रूल, गोल्डन फ्लो. पहिला मुद्दा सगळ्यांना क्लिअर झाला. सो किती वेळ लागणार आहे? सो आजपासून जर तयारी सुरू केली तर जवळपास इथून पुढचे 12 महिने म्हणजे जून 2025 बरोबर आहे, ते जून 2026 ते जून 2027 पर्यंत तुम्ही स्वतःकडनं कोणती अपेक्षा न ठेवता अभ्यास करा. अर्धवट अभ्यास केलात, घाई केलीत, आलेली प्रत्येक परीक्षा फोकस देऊन जर घेत जात बसलात तर कोणता अभ्यास फुल फोकस न होणार नाही, चांगला होणार नाही. अर्धवट अभ्यासाच्या आधारावरती कधीही चांगली पोस्ट मिळत नसते. काही लोक म्हणू शकतात, सर तुम्ही खूप जास्त वेळ सांगता, एवढा वेळ कोणी वाट बघत नाही. मी सांगतो, तुम्ही वाट बघा अथवा नका बघू. कॉम्पिटिशन एवढं आहे की तुम्ही म्हणलाय सर मला 5च महिन्यात पास व्हायचंय, म्हणून तुम्ही पास होणार नाहीयेत. तुमच्यासोबत तुमच्यासारखाच अभ्यास करणारा विद्यार्थी याच्या कंपॅरिझन मध्ये जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुम्ही पास होणार आहात. तुमच्या मनात आलंय किंवा तुम्हाला वाटलंय म्हणून तुम्ही पास होणार नाहीत, किंवा सकाळ दुपार संध्याकाळ उठून तुम्ही देवाजवळ म्हणला की मला पास कर, पास कर, पास कर, म्हणून पण तुम्ही पास होणार नाहीत. जोपर्यंत तुमचा अभ्यास संपूर्ण चांगला, अंडरस्टँडिंग वाला, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणारा येत नाही, तोपर्यंत तुम्ही ही परीक्षा पास होणार नाहीयेत. पहिला मुद्दा. मग यातला दुसरा महत्वाचा मुद्दा आहे जो तुम्हाला सगळ्यांना सांगायचा आहे, गोल्डन रूल. गोल्डन रूल, गोल्डन रूल म्हणजे काय? सिंपल कॉन्सेप्ट आहे. लक्षात घ्या, ही आपली जी कंबाईनची परीक्षा आहे, ही कंबाईनची परीक्षा कशाची आहे? मल्टिपल चॉईस क्वेश्चनची आहे, एमसीक्यू ची आहे. म्हणून एक साधा गोल्डन रूल आहे.
जर समजा तुम्ही दिवसभरात 10 तास अभ्यास केला, तुम्ही अभ्यास किती का करा ना, मी तुम्हाला एक 10 तासाचं युनिट सांगतोय. जर समजा तुम्ही एका दिवसभरात 10 तास अभ्यास केला, तर या 10 तासापैकी 80% वेळ तुम्ही कंपल्सरी रीडिंगला द्यायला हवं आणि बाकीचा उरलेला 20% वेळ हा तुम्ही एम-सी-क्यूच्या प्रॅक्टिसला द्यायला हवा. महत्वाची गोष्ट, तुम्ही पहिल्या दिवसापासून एम-सी-क्यू सोडवायला घ्यायला हवं. खूप महत्वाची गोष्ट आहे. पहिल्या दिवसापासून तुम्ही एम-सी-क्यू सोडवायला घ्यायला हवं. अत्यंत एक गोष्ट महत्वाची सांगतो, जे तुमचं म्हणणं असतं, "सर माझा सगळा अभ्यास होऊ द्या, सगळ्या पुस्तकाच्या 3-4 रीडिंग होऊ द्या, माझी अंडरस्टँडिंग वाढू द्या. माझा सगळा अभ्यास झाल्यानंतर मग मी त्या ठिकाणी एम-सी-क्यू सोडवायला घेतो." तर लक्षात घ्या, तुमचा या प्रकारचा सगळा अभ्यास झाला असा सोन्याचा दिवस तुमच्या आयुष्यात कधीही येणार नाही. म्हणून ज्या दिवशी प्रिपरेशन सुरू करताय, पहिल्या दिवसापासून 20% वेळ तुम्ही एम-सी-क्यूला द्यायला हवा. 6 महिने एम-सी-क्यू सोडवू नका, कारण त्यावेळेस आपला अभ्यास झालेला नसतो. पहिले 6 महिने एम-सी-क्यू फक्त वाचा. ते वाचताना लक्षात घ्या, कोणत्या टॉपिकवर एम-सी-क्यू आलाय, कोणत्या टॉपिकवर एम-सी-क्यूची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, कशावर फ्रिक्वेन्सी कमी आहे, कशाला खूपच कमी आहे, कोणत्या टॉपिकवर करंट अफेअर्समधनं एम-सी-क्यू येतात, कोणत्या टॉपिकवर आउट ऑफ सिलेबस एम-सी-क्यू येतात. थोडक्यात काय, की तुम्ही हे समजून घ्या, की कोणत्या टॉपिकवर कोणत्या पद्धतीने कसे एम-सी-क्यू विचारले जातात. एकदा का तुम्हाला ही अंडरस्टँडिंग आली, की ऑटोमॅटिकली तुमचा स्कोर वाढायला तुम्हाला वेळ लागणार नाही. म्हणून माझं इथं साधं सरळ म्हणणं आहे, की तुम्ही या ठिकाणी सगळ्यात मेन फोकस एम-सी-क्यू वाचण्यावरती द्या. पहिले 6 महिने या एम-सी-क्यू सोबत तुम्ही आयोगानं मागच्या 15 वर्षात विचारलेले कंबाईनची प्रिलिम्स आणि कंबाईनच्या मेन्सला विचारलेले सगळेच्या सगळे पी-वाय-क्यू पाठ करायला सुरू करा. दरवर्षी जवळपास 10% प्रश्नांच्या पी-वाय-क्यूचं रिपिटेशन असतं. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतीने. याचा फायदा हा होतो, की जर समजा तुमचे 10% पी-वाय-क्यूची आलेली प्रश्न जर करेक्ट आली, तर तुमचे निगेटिव्हचे 2.5 मार्क वाचतात. तुम्हाला 12.5 मार्कांचा फायदा. कोणताही अभ्यास न करता फक्त जर पी-वाय-क्यू पाठ केलं, तर तुम्हाला हा सगळ्यात मेजर फायदा या ठिकाणी होतो. सो गोल्डन रूल, कंबाईनची परीक्षा आहे, एम-सी-क्यू आहे. जर 10 तास अभ्यास केला, तर यापैकी 80% वेळ तुम्ही रीडिंगला द्यायला हवा. 20% वेळ तुम्ही एम-सी-क्यूच्या प्रॅक्टिसला द्यायला हवा. ही महत्वाची गोष्ट आहे. बरं, एम-सी-क्यू का सोडवायला हवं? तर तुम्हाला साधी गोष्ट, खूपदा एक लॉजिक मी सांगत असतो. जर समजा तुम्ही दिवसभरामध्ये किंवा कोणत्याही वेळेत अभ्यासाला बसलात आणि जर तुम्हाला एखादं पेज वाचायचं आहे, ए4 साइजचं पेज वाचायचं आहे, तर ए4 साइजचं पेज वाचण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 8 ते 10 मिनिटांचं कॉन्सन्ट्रेशन हवं असतं. पण हेच जर तुम्हाला एखादा एम-सी-क्यू म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन वाचायचा आहे, तर मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी तुम्हाला 8 ते 10 मिनिटांच्या कॉन्सन्ट्रेशनची गरजच नाहीये. मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन किती मिनिटांचं गरजेचं आहे? फक्त 1 मिनिटाचं किंवा 45 सेकंडचं कॉन्सन्ट्रेशन मोर दॅन सफिशियंट आहे. म्हणजे कुठेतरी बसची वाट बघत बसलाय, क्लासरूममध्ये फॅकल्टीची वाट बघत बसलाय, टेस्ट सोडवत बसलाय, मेसला गेलाय, मेसला वेटिंग आहे. तर अशा सगळ्या वेळेमध्ये तुम्ही 1-1 मिनिटं तुम्ही एम-सी-क्यू सोडवू शकता. वेळेचं युटिलायझेशन करू शकता. जॉब करणारे लोकं सुद्धा एम-सी-क्यू त्या ठिकाणी ज्ञानदीप अकॅडमीच्या YouTube चॅनलला सगळे एम-सी-क्यूची पी-वाय-क्यूची सीरीज आहे. ही सीरीज सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. YouTube एवढं चांगलं माध्यम आहे, की मोफतमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहेत. सो महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला गोष्टी पाठ करणं सोपं आहे. ए4 साइजला 8 ते 9 मिनिटं लागतात. एम-सी-क्यूला 1 मिनिट लागतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर समजा तुम्ही ए4 साइजचं पेज वाचलत सिंगल टाईम, तर तुम्हाला ए4 साइजचं पेज पाठ होत नाही. पण त्याच ए4 साइजच्या पेजच्या आधारावरती जर समजा 3 ते 4 एम-सी-क्यूचे प्रश्न काढलेले असतील, 3 ते 4 प्रश्न, तर एक प्रश्न वाचण्यासाठी आपल्याला नॉर्मली वेळ लागतो 45 सेकंद. 3 प्रश्नांना आपल्याला वेळ लागणार आहे जवळपास 2.5 मिनिट, बरोबर आहे. सिंगल टाईम रीडिंगला 2.5 मिनिट. हेच 3 प्रश्न रिपीट वाचायचं म्हणलं, तर तुम्हाला परत 1.5 मिनिट लागेल. सो जवळपास 4 मिनिटात तुम्ही ते 3 प्रश्न दोनदा वाचून काढाल. 4 मिनिटात तुम्हाला एम-सी-क्यू पाठ होईल. म्हणजे एका पेज जर तुम्ही पूर्ण वाचलं, तर 8 ते 10 मिनिटात तुमच्याकडनं काय होईल, ते पर्टिक्युलर पेज फक्त सिंगल रीडिंग होईल. पण हेच जर तुम्ही एम-सी-क्यूच्या माध्यमामधून जर गेलात, तर माझं प्रामाणिक मत आहे, की तुम्हाला ते पर्टिक्युलर पेज 3 प्रश्नांच्या आधारावर फक्त 4 मिनिटात पाठ होऊन जाईल. तुम्ही पुढच्या पेजकडे जाऊ शकता. म्हणून परत सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या अटेम्प्टला कंबाईनची परीक्षा क्लिअर करायची आहे, क्रॅक करायची, तर सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो, की तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, जर दिवसात 10 तास म्हणजे तुम्ही जेवढा अभ्यास कराल, अभ्यास करत आहात त्या अभ्यासापैकी कमीत कमी 80% टाईम रीडिंगला द्यायला हवा. बाकीचा 20% टाईम एम-सी-क्यूच्या प्रॅक्टिसला द्यायला हवा. पहिले 6 महिने सगळ्यांना सांगतो, पहिले 6 महिने बरोबर आहे. तुम्ही एम-सी-क्यू फक्त काय करायचं, रीड करायचं, सॉल्व्ह नाही करायचं. कारण तुमचं जर प्रिपरेशनच झालं नसेल, तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही. सो फर्स्ट 6 मंथ्स शुड बी कंप्लीटली डेडिकेटेड फॉर
रीडिंग ऑफ द एमसीक्यू अँड नॉट सॉल्व्हिंग ऑफ द एमसीक्यू. हा फर्स्ट वाला पार्ट झाला गोल्डन रूल. मग याला अटॅच असणारी दुसरी महत्वाची गोष्ट आहे विच इज नोन एज गोल्डन फ्लो. गोल्डन फ्लो म्हणजे काय? तर साधी गोष्ट आहे की तुम्ही अभ्यासाची सुरुवात कशी करायला हवी. आता गोल्डन फ्लो कळण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला हे कळायला हवं की आपण पुस्तक कसं वाचायचं. तर चला मी गोल्डन फ्लो सांगताना इथं आपण क्वेश्चन मार्क करू की गोल्डन फ्लो म्हणजे काय. पण गोल्डन फ्लो कळण्यासाठी असणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट जे म्हणजे पुस्तक नेमकं कसं वाचायचं. तर बघा माझं सरळ सरळ प्रामाणिक मत आहे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात तिथे लक्षात घ्या तुमची स्पर्धा परीक्षा किंवा कंबाईनचं प्रिपरेशन हे रायटिंगचं नाहीये. म्हणजे तुम्हाला कुठेतरी भाषा खूप चांगली असायला हवी, वाक्य पूर्ण असायला हवं, व्हॅल्यू ॲडिशन असायला हवं किंवा तुमचं वाक्यात सुसंगतता असायला हवी, भाषा अलंकारिक असायला हवी. असं कोणतीही अपेक्षा कंबाईनच्या परीक्षेच्या विद्यार्थ्याकडनं राज्यसेवा आयोगाला नाहीये. आयोगाचं काय म्हणणं आहे हा प्रश्न आहे, याची ही पर्टिक्युलर फॅक्ट आहे, ही माहिती आहे, याचं अनालिसिस करू शकता का आणि उत्तर देऊ शकता का. ही साधी सरळ माफक अपेक्षा कंबाईनच्या विद्यार्थ्यांकडनं राज्यसेवेला आहे. करेक्ट आहे. याचा अर्थ काय की पुस्तक वाचताना मग काय गोष्टी किंवा काय नियम लक्षात ठेवायला हवे. तर सगळ्यात पहिला महत्वाचा नियम हे सगळ्यांना सांगतो कंप्लीट बुक वाचायचं नाही. कंप्लीट बुक बिलकुल रीड करायचं नाही. हे पहिला कॉन्सेप्ट क्लिअर घ्या बिलकुल. तुम्ही फर्स्ट पेज पासून लास्ट पेज कडे सगळी पुस्तकं वाचत चालाय असं बिलकुल करायचं नाही. कंप्लीट बुक बिलकुल रीड करायचं नाही. मग महत्वाची गोष्ट काय करायची तर हे बुक आहे याचं तुम्ही क्लासिफिकेशन करायचं. पण महत्वाची गोष्ट अशी की क्लासिफिकेशन जर तुम्ही करायला जाल तर याला एवढा वेळ लागेल की ते क्लासिफिकेशन तुमच्याकडनं होणं प्रॅक्टिकली डिफिकल्ट आहे. आणि ते एवढं टाइम कन्झ्युमिंग आहे की तुम्हाला क्लासिफिकेशन करायला जवळपास 6-7 महिने जातील. मग पहिल्या अटेम्प्टला पास केव्हा व्हायचं. तर क्लासिफिकेशन रेडीमेड तुम्हाला मिळेल. क्लासिफिकेशन करायचं म्हणजे काय तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला अनालिसिस करायचं आहे. अनालिसिस करायचं म्हणजे नेमकं काय तर जे सगळे टॉपिक आहेत या टॉपिकचं तुम्ही डिव्हिजन करायचं आहे हाय स्कोरिंग टॉपिक, त्याच्यानंतर मीडियम स्कोरिंग टॉपिक, त्याच्यानंतर लो स्कोरिंग टॉपिक. बरोबर आहे. टॉपिकचं क्लासिफिकेशन करायचं हाय स्कोरिंग, मीडियम स्कोरिंग, लो स्कोरिंग. आणि तुमचा मेजर फोकस जो आहे हा मेजर फोकस हाय स्कोरिंग आणि मीडियम स्कोरिंग टॉपिकवर असायला हवा. लो स्कोरिंग टॉपिक कडे तुम्ही कम्प्लिटली दुर्लक्ष करायचं. याकडे लक्ष सुद्धा द्यायचं नाही. याला कसं टॅकल करायचं मी तुम्हाला नंतर निवांत शिकवणार आहे. पण आता या मोमेंटला लक्षात घ्या. पहिला महत्वाचा नियम कोणतंही पुस्तक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत साग्र संगीत रोजानं मजदुरीला लावल्यासारखं वाचायचं नाही. पुस्तक वाचताना ही क्रिस्टल क्लॅरिटी असावी. त्या टॉपिकचं डिव्हिजन असावा हाय स्कोरिंग टॉपिक, मीडियम स्कोरिंग टॉपिक, लो स्कोरिंग टॉपिक. आणि मग तुम्ही त्या ठिकाणी हाय स्कोरिंग, मीडियम स्कोरिंग टॉपिकवर मेजर फोकस करावा. लो स्कोरिंग टॉपिककडे तुम्ही कंप्लीट दुर्लक्ष केलं तरी सुद्धा चालतं. त्याला कसं वर्कआउट करायचं मी तुम्हाला सांगतो. महत्वाची गोष्ट पुस्तक पूर्ण नाही वाचायचं, क्लासिफिकेशन करायचं. हे झाल्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे एका दिवसामध्ये वन डे मध्ये कमीत कमी तुम्ही 2 सब्जेक्ट रीडिंगला घ्यायला हवे. मी जेव्हा तुम्हाला दिवसाचा टाइम टेबल सांगेल डेली टाइम टेबल त्यावेळेस आपण पाहूया की नेमकं काय करायचं आहे. तो पहिला पॉईंट आपल्याला क्लिअर झाला. बुक रीडिंग करताना काय असायला हवं. हे करताना महत्वाची गोष्ट तुम्ही बुक रीडिंग करताना बुक कंप्लीट करायचं आहे हे बिलकुल टार्गेट ठेवायचं नाही. बुक कंप्लीट करण्यापेक्षा बुकची अंडरस्टँडिंग ही जास्त महत्वाची आहे. सो रीड स्लोली, स्लोली रीडिंग करण्याची सवय लावा. स्लोली रीड करताना तुमची अंडरस्टँडिंग सगळ्यात जास्त महत्वाची आहे. तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. बाकी काहीही नाही घडलं तरी सुद्धा चालतं. ही पहिली महत्वाची गोष्ट पुस्तक वाचण्याची. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येकाने लक्षात घ्या पुस्तक वाचण्याची घाई बिलकुल करू नका. मग हे जर झालं असेल तर आपण विचार करूया आता गोल्डन फ्लो बाबत आपण वर्कआउट करूया की नेमकं काय करायचं. आता खूपदा असं असतं ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशन करायला येता तर तुमच्याकडे एवढा वेळ नसतो, अभ्यासाची सवय नसते, बैठक पण खूप जास्त नसते, आपण खूप जास्त वेळ त्या ठिकाणी थांबवू शकत नाही. नुकसान असं होतं की आपण अभ्यासाचं प्रिपरेशन तर सुरू करतोय पण लक्ष लागत नाहीये, कंटाळा येतोय, पुस्तकं कव्हर होत नाहीये आणि फ्रस्ट्रेशन वाढत 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 चाललंय. मग अशा वेळेस काय करायचं मी तुम्हाला साधा सिंपल फ्लो सांगतो. कंबाईनच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या फ्लो कसा असायला हवा. कोणतंही आता मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं पुस्तक नाही वाचायचं आपल्याला काय वाचायचंय आपल्याला टॉपिक वाचायचा आहे. सो जो कोणता टॉपिक तुम्ही सध्या रिडिंगला घेणार आहात याबद्दल तुम्हाला क्लॅरिटी असावी की हा टॉपिक कसा आहे. सुरुवातीला सुरुवातीला टॉपिक हाय स्कोरिंग आहे आणि सोपा आहे. तुम्ही सुरुवातीला हाय स्कोरिंग टॉपिक आणि अवघडवाला टॉपिक घेतला जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही परीक्षेबाबत थोडेसे निगेटिव्ह होऊ शकता. म्हणून जस्ट प्रिपरेशन सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या सुरुवातीला हाय स्कोरिंग आणि तुम्हाला इझी वाटणारा टॉपिक घ्यायचा. विनाकारण संघर्ष करायला जायचं नाही, कष्ट करायला जायचं नाही.
ते म्हणतात ना, लहरों से डरकर नौका पार नहीं होती. पण माझं कारण आहे की माझ्या गावात जर नदीच नाहीये आणि समुद्रच नाही, तर मी होडी का काढू? मोटरसायकल काढतो, फोर व्हीलर काढतो, स्कॉर्पिओ काढतो. गो फॉर अ स्मार्ट वर्क विनाकारण जबरदस्त हार्डवर्क करू नका. ओढून ताणून इन्स्पिरेशन आणू नका आणि YouTubeवरची भाषणं तेवढी बघू नका. कारण या भाषणांनी जेवढी नव्या पिढीची बरबादी केली आहे, तेवढी कुणीही केलेली नाहीये. सगळ्यात मुख्य नुकसान आहे की ही पिढी फक्त भाषणाकडे फोकस करते. स्वतःच्या स्किलवरती, स्वतःच्या कॅपॅसिटीवरती, स्वतःच्या अंडरस्टँडिंगवरती काम करण्यासाठी या पिढीकडे सध्या कसलाही वेळ नाही. सो भाषणं बघण्यापेक्षा तुमच्या कंटेंटवर काम करा, जे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. चला, तुम्हाला टॉपिक तुम्ही ठरलाय. मी तुम्हाला काय सांगितलं, टॉपिक वाचायचं, पुस्तक वाचायचं नाहीये. मग टॉपिक कसा असायला हवा? महत्त्वाची गोष्ट, टॉपिक हाय स्कोरिंग असायला हवा सुरुवातीला आणि हा टॉपिक तुम्हाला इझी जाणारा असायला हवा. नंतर तुम्ही हळूहळू मीडियम आणि डिफिकल्ट टॉपिककडे जाऊ शकता. तुम्हाला सोपा वाटणारा, मित्राने कोणता घेतलाय, फॅकल्टीने कोणता रिकमेंड केलाय, कोचिंग क्लासवाल्याने कोणता रिकमेंड केलाय, ऑल इंडिया रँक 1 ने कोणता रिकमेंड केलाय, यावर्षी राज्यात पहिला येणाऱ्या विद्यार्थ्याने कोणता रिकमेंड केलाय, हे सगळं महत्त्वाचं नाही. हे पर्सनलाइज्ड आहे. तुमचं प्रिपरेशन तुमच्या स्वतःसाठी पर्सनलाइज्ड आहे. यावर तुम्ही कशावर काम करता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. सो लक्षात घ्या, टॉपिक हाय स्कोरिंग असायला हवा आणि तुम्हाला ईझी वाटणारा असायला हवा. हाय स्कोरिंग ईझी असणारा टॉपिक घेतलं. सगळ्यात पहिलं काम काय करायचं? सगळ्यात पहिल्या टॉपिकवर विचारले गेलेले तो सगळ्यात पहिलं काम काय? या टॉपिकवर विचारले गेलेले PYQ सगळ्यात अगोदर काय करायचे? PYQ रीड करायचे. PYQ रीड झाल्यानंतर याचं तुम्ही लेक्चर अटेंड करायचं. आता लेक्चर 2 टाइपचं असू शकतं. पहिलं लेक्चर असू शकतं ऑफलाईन, जर तुम्ही ज्ञानदीपची जूनची बॅच जॉइन केली तर. दुसरं असू शकतं ऑनलाईन. तुम्ही काय करता? ज्ञानदीपची ऑनलाईनची बॅच जॉइन करताय. लेक्चर अटेंड झाल्यानंतर या लेक्चरमध्ये फॅकल्टीने टीच केल्यानंतर जी काही PPT जी काय PDF तुम्हाला शेअर केलेली आहे, ही PDF तुम्ही या ठिकाणी रिडिंगला घ्यायची. आता बघा, सगळ्यात अगोदर PYQ वाचायचं, मग लेक्चर अटेंड करायचं, मग या लेक्चरची PPT PDF नोट्स वाचून काढायची. त्याच्यानंतर हे PYQ परत काय करायचे? रिपीट वाचून काढायचे. सो तुम्ही इथं काय करताय? रिवाइज करताय. हे PYQ वाचून झाल्यानंतर मग या टॉपिकच्या काय करायच्या? नोट्स वाचायच्या. नोट्स वाचताना लक्षात घ्या, सध्या मार्केटमध्ये कंबाईनसाठी इंग्लिश मधलं खूप जास्त मटेरियल अवेलेबल नाहीये. त्यामुळे इंटरनेटवर जाऊन ChatGPT वापरून, Google वापरून, जेमिनी वापरून स्वतःचा टाइमपास त्यात करू नका. पुढच्या 6 महिन्यात मी तुम्हाला सांगतो, पूर्ण महाराष्ट्रभर ज्ञानदीपचं इंग्लिशमधलं सगळं मटेरियल उपलब्ध असणार आहे. कंबाईनच्या परीक्षांसाठी आत्ता वेळ वाया घालवू नका. आता या मोमेंटला जे इंग्लिशमधलं अवेलेबल आहे ते आत्ता वाचायला सुरू करा. तुम्हाला जास्त ॲडव्हांटेज मिळेल. महत्त्वाचं काय? नोट्स वाचायच्या. नोट्स वाचून झाल्यानंतर मग या ठिकाणी नवीन MCQ रिडिंगला घ्यायचे, नवीन मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि त्याच्यानंतर परत काय करायचं? तुम्ही टेस्ट सिरीज सोडवायला घ्यायच्या. टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायचा. हा सगळ्यात सिंपल वाला गोल्डन फ्लो आहे. लक्षात घ्या, नोट्स मेकिंग बद्दल मी बोलणार आहे. सध्या मी नोट्स मेकिंग बद्दल काहीही सांगत नाही. PYQ रीड करणं, लेक्चर, PPT PDF, PYQ रिपीट रीड करणं, नोट्स, नवीन MCQ आणि टेस्ट सिरीज सोडवायला घेणं, हा सगळ्यात मेन आणि सगळ्यात सिंपल वाला गोल्डन फ्लो आहे, जो तुम्हाला या ठिकाणी सध्या लक्षात ठेवायचा आहे. सो हा झाला गोल्डन फ्लो. गोल्डन रूल, दुसरा झाला गोल्डन फ्लो. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे NCERT और स्टेट बोर्ड. NCERT और स्टेट बोर्ड. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी लोक इंग्लिशमधनं प्रिपरेशन करणार आहेत त्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही NCERT और स्टेट बोर्ड काहीही वाचायला घेऊ शकता. त्याच्या अगोदर आपण हे पाहूया की NCERT और स्टेट बोर्ड वाचताना काय फोकस करायला हवा. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, NCERT और स्टेट बोर्ड का वाचावं? तर ते इझी टू रीड आहेत. बरोबर आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ते गव्हर्नमेंट पब्लिकेशन आहे, त्यामुळे याच्यामधला डेटा आयोग ऑथेंटिक मानतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, NCERT और स्टेट बोर्ड वाचताना नोट्स काढण्याच्या भानगडीत पडायचं नाही. चौथी महत्त्वाची गोष्ट, हाऊ मेनी टाइम्स मी NCERT और स्टेट बोर्ड किती वेळा वाचावं असं काहीही बंधन नाहीये. एकदा वाचलं तुम्हाला कळलं सोडून द्या, सेकंड टाइम वाचलं तुम्हाला कळलं सोडून द्या. देयर इज नो रेस्ट्रिक्शन. हाऊ मेनी टाइम्स हा क्वेश्चन होऊ शकत नाही. तुम्हाला मेन फोकस काय असायला स्टेट बोर्ड वाचताना? तुमची कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप चांगली असायला हवी. कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी या ठिकाणी क्लिअर असायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आयदर व्हाईल रीडिंग NCERT और स्टेट बोर्ड, तुम्हाला हे क्लिअर असायला हवं की प्रश्न कशावर जास्त विचारतात.
आता टेक्निकली पाहायला गेलं तर एनसीईआरटी हा इंडिया स्पेसिफिक आहे आणि स्टेट बोर्ड हे महाराष्ट्र स्पेसिफिक आहे. आणि जर समजा आपण आपल्या कंबाईनला विचारला गेलेल्या प्रश्नाचा स्तर पाहिला तो महाराष्ट्र स्पेसिफिक जास्त आहे. मग माझं म्हणणं आहे की जर तुम्हाला वाटलं तर एनसीईआरटी वाचा कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी, पण अदरवाईज जर विचार करायला गेलं तर तुम्ही प्रिफरेबली माझं म्हणणं स्टेट बोर्ड वाचावं, कारण त्यामधनं महाराष्ट्राच्या कंबाईनच्या परीक्षांना विचारले जाणारे जे प्रश्न आहेत यांना खूप चांगल्या पद्धतीने आपण ऍड्रेस करू शकतो. बोथ ऑप्शन्स काही वाईट नाहीये, पण माझं म्हणणं आहे की जर कंबाईनवर महाराष्ट्र स्पेसिफिक प्रश्न जर जास्त विचारले जात असतील तर आपला मेन फोकस काय असायला हवा, स्टेट बोर्डचा असायला हवा रादर दॅन एनसीईआरटी. कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असायला हवी, नोट्स काढायच्या नाहीत, हाऊ मेनी टाइम्स, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे सगळं वाचत असताना तुम्ही याला कोणत्याही प्रकारचं टार्गेट ठेवू नका. तुम्हाला इझी वाटणाऱ्या बुक्सपासून रीडिंग करायला घ्या, इझी वाटणाऱ्या. मग इथं काय काय वाचायला हवं तर मी तुम्हाला सांगतो. जिओग्राफीचं 6 to 12चं स्टेट बोर्ड वाचायला हवं. हिस्ट्री सुद्धा माझं म्हणणं सरळ सरळ नवीन पॅटर्न 6वी ते 12वी वाचायला हवं. त्यानंतर नागरिक शास्त्र म्हणजे पॉलिटी सिव्हिक्स 6वी ते 10वी वाचायला हवं. 11वी शक्यतोवर गरज नाही, कारण त्यात पॉलिटिकल सायन्स आहे. एन्व्हायरमेंटवर आजकाल प्रश्न विचारले जात आहेत, सो एन्व्हायरमेंट 9th to 12th वाचायला हवं. सायन्स मध्ये म्हणणं आहे की 6वी ते 10th पर्यंत सध्या पहिल्या टप्प्यात वाचा, पुढच्या टप्प्यात आपण नंतर वाचूया. इकॉनॉमिक्स परत तेच आहे, 9th ला काही टॉपिक आहेत आणि 12th 11-12ला काय टॉपिक आहेत ते वाचायला घ्या. जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी, एन्व्हायरमेंट, सायन्स, इकॉनॉमिक्स हे जे विषय आहेत हे वाचायला घ्या. हा तुम्हाला महत्वाचा ऍडव्हान्टेज देणार आहे. फक्त महत्वाची गोष्ट, तुम्ही स्टेट बोर्ड वाचले नाही काहीतरी खूप मोठं पाप केलंय, पातक केलंय खूप मोठं आणि काहीतरी तुमच्याकडनं खूप चुकलंय असं बिलकुल नाहीये. स्टेट बोर्ड जेव्हा तुम्हाला बोर होतं, कंटाळा येतो आणि अभ्यास करावासा वाटत नाही, अशा हलक्या फुलक्या वेळेत वाचा. स्टेट बोर्ड वाचताना नॉर्मली अंडरलाईन करा, नोट्स काढू नका, सिम्पली समजून घ्या, कॉन्सेप्ट समजून घ्या, कोणत्या फ्लोनं सांगितलंय, भाषा समजून घ्या. तुमच्या अभ्यासाला सुरुवात करण्यासाठी स्टेट बोर्ड हे अत्यंत महत्वाचं साधन आहे, हे लक्षात घ्या. सो आपण कशाबद्दल बोलतोय, एनसीईआरटी स्टेट बोर्ड. गोल्डन रूल, गोल्डन फ्लो, एनसीईआरटी वाचावे की स्टेट बोर्ड वाचावं. त्यानंतर पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, पुस्तकाबद्दल मगाशी मी तुम्हाला सांगितलंच, पण सध्या काय करायला हवं तर आता सध्याच्या या पर्टिक्युलर मोमेंटला जी पुस्तकं तुमच्या समोर सध्या उपलब्ध आहेत, ही पुस्तकं आता या मोमेंटला तुम्ही रिडिंगला घ्यायला हवी, जे अवेलेबल आहेत. लक्षात घ्या, इथं सगळ्यात मेन फोकस वर असायला हवा तर कंबाईनच्या परीक्षेमध्ये जीएस मध्ये नॉर्मली सगळ्यांना सेम मार्क येतात. लोक पाठीमागे पडतात मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर. त्यामध्ये पण इंग्लिश ग्रामरला सध्या तेवढा काही इश्यू नाही, पण मराठी ग्रामर लोकांचं खूप चांगलं असायला हवं. सो या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्ही प्रिपरेशन करताना मराठी ग्रामर आणि दुसरी महत्वाची गोष्ट इंग्लिश ग्रामर यावर तुम्ही फोकस करायला हवा. तुम्हाला ज्ञानदीपच्या या बॅच मध्ये, ही जी कंबाईनची इंग्लिश मीडियमची बॅच आहे, यात तुम्हाला मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर दोन्ही सुद्धा सेपरेटली शिकवलं जाईल, व्यवस्थित शिकवलं जाईल, इन डिटेल मध्ये शिकवलं जाईल, लाईव्ह शिकवलं जाईल. सोबतच तुम्हाला जर हवं असेल तर हे सगळे व्हिडिओज रेकॉर्डेड स्वरूपात आम्ही ऑलरेडी त्या ठिकाणी टाकलेले आहेत. मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर ते तुम्ही पाहून घ्या, याचा तुम्हाला खूप मोठा ऍडव्हान्टेज मिळेल. सो पुस्तकं एका दिवसात 2 वाचायचे, घाई करायची नाही, टार्गेट ठेवायचं नाही, हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. नोट्स मेकिंग खूप सगळ्या विद्यार्थ्यांना वाटतं नोट्स मेकिंग करणं म्हणजे अभ्यास करणं. ऍक्च्युली असं बिलकुल नाहीये, हा खूप मोठा गैरसमज आहे. सर मी नोट्स काढू का, सर मी नोट्स काढू का. काय असतं, तुम्ही ज्या नोट्स काढता थोडक्यात तुम्ही अभ्यासापासून पळवाट शोधता. पुस्तक वाचायला घेतलं, पुस्तकाकडे बघून लक्ष लागत नाही, कंटाळा येतो, झोप येते, चहाला द्यायची इच्छा होती, व्हॉट्सअप पाहायची इच्छा होती, इंस्टाग्राम पाहायची इच्छा होती. मग अशाच तुम्ही म्हणता 2 गोष्टी, सर एकतर मी याच्या नोट्स काढू का, किंवा दुसरं महत्वाचं म्हणणं असतं, सर मी वाचत वाचत लिहिलं तर चालेल का. वाचत वाचत लिहिल्यामुळे माझा चांगला अभ्यास होतो. ऍक्च्युली हे चुकीचं आहे. म्हणजे काय की वाचत वाचत चांगला अभ्यास होतोय काही लोकांसाठी मान्यही असेल, पण काय होतं ओव्हर अ टाइम पिरियड आपण मोटर माइंडेड होतो, आपल्या ब्रेनची प्रोसेसिंग थांबते, आपल्या ब्रेनचं कॉम्प्रिहेन्शन थांबतं आणि मग ओव्हर अ पिरियड आपण खूप मेकॅनिकल होऊन जातो. जर मला विचाराल की वाचत वाचत तुम्ही लिहावं का, तर नाही. तुमचा अटेन्शनचा स्पॅन 15 मिनिटं असू द्या, 20 मिनिटं असू द्या, 5 मिनिटं असू द्या, पण जेव्हा तुम्ही अभ्यास करताय तुम्ही रिडिंगच करायला हवी. रिडिंग करणं म्हणजे अभ्यास करणं, रायटिंग करणं म्हणजे अभ्यास करणं बिलकुल नव्हे. मग नोट्स काढाव्यात का, हो नोट्स काढायला हव्या ना, पण जर तुम्हाला मार्केटमध्ये ऑथेंटिक ज्ञानदीपच्या माइंड मॅप सारख्या चांगल्या ऑथेंटिक ज्यामधनं प्रश्न येण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामधनं प्रश्न येत नाहीत, प्रश्नांचं किंवा सिलेबसचं कव्हरेज खूप चांगलं असतं, ज्ञानदीपच्या माइंड मॅप मधनं कधीही प्रश्न येत नाहीत.
फक्त काय की सिलेबसच्या कव्हरेजचा जर विचार केला तर सिलेबसच्या कव्हरेजच्या पद्धतीने जास्तीत जास्त सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न त्या छोट्याशा पुस्तकांमध्ये केलेला आहे आणि तुमची अंडरस्टँडिंग इम्प्रूव्ह झाली की ऑटोमॅटिकली त्या कव्हरेजला तुम्ही चांगलं वापरू शकता. या एका कारणामुळं त्या पर्टिक्युलर ठिकाणी माइंड मॅपचा वापर करायला हवा. सो नोट्स मेकिंग करताना एकदा ज्ञानदीपचे सगळे माइंड मॅप गो थ्रू करा. हे माइंड मॅप इंग्लिशमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत आणि मराठी सुद्धा अवेलेबल आहेत. हे माइंड मॅप एकदा गो थ्रू करा. दुसरी महत्वाची गोष्ट, या माइंड मॅपचे ऑडिओ कोर्सेस युट्यूबला अवेलेबल आहेत. लक्षात घ्या, या माइंड मॅपचे ऑडिओ कोर्सेस आर अवेलेबल ऑन युट्यूब. जर तुम्ही युट्यूबचा विचार केला तर फक्त ₹99 पर महिना असे सगळ्या विषयांचे कोर्सेस उपलब्ध आहेत. नक्की हे कोर्सेस जॉईन करा. तुम्हाला फायदा हा होईल की याच्या आधारावरती तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी समजून घ्याल, अंडरस्टँड कराल, कॉम्प्रिहेंड कराल. मग नोट्स कशा काढायच्या किंवा केव्हा काढायच्या हे नंतर तर शिकवलं, पण नोट्स केव्हा काढाव्या तर माझं म्हणणं आहे की 2 अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत. समजा एखादं बुक आहे, हे बुक जर समजा तुम्ही 3 टाइम्स रीड केलं असेल, 3 टाइम्स जर तुमच्या बुकची रीडिंग झाली असेल, तरच तुम्ही नोट्स काढावा किंवा प्रिपरेशन सुरू केल्यानंतर 6 to 8 मंथ्स हॅव बीन पास्ट त्याच्यानंतर तुम्ही नोट्स काढायला हव्या. तोपर्यंत कोणत्याही पद्धतीने नोट्स काढणं हे बिलकुल माझ्या लॉजिकला पटणारं नाहीये. हां, जर तुम्हाला वाटतं की सर काही टॉपिक मी पुन्हा-पुन्हा विसरतो, मला कॉन्फिडन्स येत नाही, यासाठी मी काय करू? एक छोटीशी A8 साइजची डायरी कॅरी करायची. या डायरीत तुम्ही आज जे लिहिलंय, हे सगळं वाचून काढायचं आणि त्या पद्धतीने तुम्ही करायला सुरू करा, जो तुम्हाला खूप एडव्हांटेजचा मिळेल. राहील लक्षात. सो लक्षात घ्या, नोट्स मेकिंग, ऑडिओ कोर्सेस आहेत, माइंड मॅप आहेत किंवा जर एखादं पुस्तक तुम्ही 3 वेळा वाचलंय, कारण मला माहिती आहे की तुम्ही आता जर नोट्स काढायला जाल, तर तुम्हाला प्रत्येकच टॉपिक महत्त्वाचा वाटेल. आणि विद्यार्थी काय करतात, प्रत्येकच टॉपिक महत्त्वाचा वाटला, की नोट्स काढताना ते नोट्सचं अख्खं पुस्तक काढतात, मग त्याचं मोठं रजिस्टर लिहितात, मग त्याची नोटबुक लिहितात, मग छोटी डायरी करतात, मग एक पेज घेतात. हे पेज बेडच्या बाजूला चिटकवतात. पण स्वतःच्या नोट्स विद्यार्थी कधीच वाचत नाही. नेव्हर. हा सगळ्यात मेन वाला नुकसान या ठिकाणी होतं. म्हणून जर मला तुम्ही विचाराल, या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, की नोट्स मेकिंग करण्याच्या भानगडीमध्ये कुणीही बिलकुल कोणत्याही पद्धतीने पडू नका. तुम्हाला खूप मोठं नुकसान या ठिकाणी होणार आहे. सो नोट्स मेकिंग, माइंड मॅप, ऑडिओ कोर्सेस, पुस्तक हे लक्षात घ्या. आणि हे होत असताना आणखीन एक महत्त्वाचा पार्ट जो खूप सगळ्या लोकांचं म्हणणं, सर आम्हाला रिव्हिजन करायचं आहे. तर पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की रिव्हिजन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? नॉर्मली खूपदा असं होतं, की विद्यार्थ्यांना वाटतं, की सर रिव्हिजन करणं म्हणजे मी एखादा शब्द 10 वेळेस उच्चारणं, 15 वेळेस उच्चारणं, 20 वेळेस उच्चारणं म्हणजे रिव्हिजन करणं. नाही, ही खूप चुकीची पद्धत आहे. रिव्हिजन करणं म्हणजे काय, तर साधी गोष्ट आहे. रिव्हिजनचा साधा अर्थ होतो, रिव्हिजन म्हणजे लॉ ऑफ रिपिटिशन. रिव्हिजन म्हणजे काय? लॉ ऑफ रिपिटिशन. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही नजरेखालनं किती वेळा घालता, तेवढं कसं असतं, एखादी गोष्ट तुम्ही बघितली, ही सायकॉलॉजी आहे. और क्रेनियल चा सिलेबस असल्यासारखा आहे. एखादी गोष्ट तुम्ही एखादा फोटो बघितली, की तुमचे डोळे काय करतात? युअर आईज आर पार्ट ऑफ ब्रेन. तुमचे डोळे त्या गोष्टीचा फोटो कॅप्चर करतात. फोटो कोणत्या फोटोला मेमरीमध्ये स्टोअर करतात. मग तो फोटो मेमरीमध्ये गेला, की तुमचं ब्रेन त्यावर प्रोसेसिंग करतं, एनालिसिस करतं, पॉझिटिव्हज, निगेटिव्हज, चांगलं वाटणं, वाईट वाटणं सगळं बघतं आणि सगळं बघून त्याला काय करतं, त्या ठिकाणी स्टोअर करतं, की हां, याच्याबद्दल मला हे माहीत आहे. बरोबर आहे. आता मला सांगा, हा जो फोटो तुम्ही पहिल्यांदा स्टोअर केला, परत पाहितला, परत इमेज येईल, परत पाहितला, परत इमेज येईल, परत पाहितला, परत इमेज. मला सांगा, एखादी गोष्ट तुमच्या नजरेखालनं जर तेवढ्या वेळेस गेली, तर ती इमेज एवढ्या वेळेस तुमच्या ब्रेनवर इम्प्रिंट होईल, की ऑटोमॅटिकली ते तुम्हाला लक्षात राहणं सोपं होऊन जाईल. म्हणून माझं म्हणणं आहे, की रिव्हिजन म्हणजे अभ्यास करणं नव्हे. रिव्हिजनचं साधं म्हणणं आहे, रिव्हिजन म्हणजे लॉ ऑफ रिपिटिशन. एखादी गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी किती वेळा नजरेखालनं घालता, हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे या ठिकाणी. मग रिव्हिजन कसं करायचं? तर मी तुम्हाला सांगतो, रिव्हिजन करताना रिव्हिजन 3 मेथडनं करायचं. तुमच्याकडे डेली रिव्हिजन असायला हवं. त्यानंतर तुम्ही वीकली रिव्हिजन सुद्धा करायला हवं. त्यानंतर तुम्ही फोर्टनाईटली म्हणजे काय, दर 15 दिवसांनी सुद्धा रिव्हिजन करायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक रिव्हिजन तुमचं मंथली असायला हवं. मंथली. तुम्ही म्हणाल, सर असलं रिव्हिजन कसं काय होऊ शकतं? तर बघा, रिव्हिजन करायचं म्हणजे काय? रिव्हिजन करायचं म्हणजे ते टॉपिक सगळे पहिल्यापासून वाचायचे असा बिलकुल अर्थ होत नाही. रिव्हिजन करणं म्हणजे लेट अस से, तुम्ही काल दिवसभरात जे काय वाचलंय, याचं एखादं पुस्तक असेल, एखाद्या डायरीत तुम्ही मेन्शन केलं असेल, मगाशी मी सांगितलं छोटी डायरी मेन्शन करायची किंवा तुमच्या एक काहीतरी सॅक असेल. रोज सकाळी उठल्यानंतर एव्हरी डे इन द मॉर्निंग
म्हणजे तुम्ही उठल्या उठल्या रोज सकाळी 10 मिनिट रिव्हिजनला द्यायचे. 10 मिनिट रिव्हिजनला द्यायचे म्हणजे काय? यू गो थ्रू दी पेजेस. काय करायचंय? गो थ्रू दी पेजेस म्हणजे पानानं तुम्हाला काय करायचं? चाळायचं, गो थ्रू करायचं. जस्ट गो थ्रू दी पेजेस. त्यानंतर रोज रात्री बिफोर गोइंग फॉर दी स्लीप अगेन 10 मिनिट गो थ्रू दी पेजेस. म्हणजे कुठं आज दिवसभर जे मी वाचलंय हे मी रात्री झोपताना गो थ्रू करणार आहे आणि उद्या सकाळी उठल्यानंतर परत मी त्याला नजरेखाली घालणार आहे. ऍडव्हान्टेज बघा. लेटेस्ट एखादा पर्टिक्युलर टॉपिक आहे. हा टॉपिक तुम्ही क्लासमध्ये लेक्चर अटेंड केलं. तुमच्या ब्रेनवर पहिलं इम्प्रेशन पडलं. मग तुम्ही या टॉपिकची पीपीटी और पीडीएफ वाचली. तुमच्या ब्रेनवर सेकंड वाला इम्प्रेशन पडलं. रात्री झोपताना तुम्ही परत त्या टॉपिकच्या पेजेसला नजरेखालनं घातलं. लक्षात घ्या तुमच्या ब्रेनला ही सवय असते की कोणतीही गोष्ट नजरेसमोर आली की तुमची इच्छा असो अथवा नसो तुमचं ब्रेन त्याला काय करतं? अनालिसिस करतं. सो तुम्ही काय केलं? रात्री झोपताना परत 10 मिनिटं त्यावर टाकले. तुम्ही परत त्याला अनालिसिस केलं आणि उद्या सकाळी उठल्यानंतर परत तुम्ही 10 मिनिटं त्याला दिले. म्हणजे एका दिवसामध्ये त्या टॉपिकला तुम्ही किती वेळ दिलाय? सॉरी किती इम्प्रेशन्स दिलेत? 4 इम्प्रेशन्स दिलेत. मला सांगा तुम्ही गोष्टी का विसराल? तुम्ही लक्षात ठेवण्याच्या ट्रिक शोधता, नेमोनिक शोधता, क्लुप्त्या शोधता, यू गो फॉर मेनी दीज थिंग्स. नाही, लक्षात घ्या तुम्हाला गोष्टी मेमोराईज करणं हे नॅचरल असावं, हे सायंटिफिक असावं. तुम्ही कोणत्या ट्रिक्स जर वापरल्या तर ते सायंटिफिक नसतं, लाँग टर्म टिकणारं नसतं आणि तुम्हाला नुकसान देणारं असतं. सो मला जर विचाराल तर पहिली महत्वाची गोष्ट आहे की डेली सकाळ संध्याकाळ रिव्हिजन असायला हवं. प्रत्येक वीक मध्ये यू शुड स्पेंड 4 आवर. या वीक मध्ये मी काय वाचलं हे नजरेखालून घालणार प्रत्येक वीक मध्ये. दर 15 दिवसांनी हाफ डे तुम्ही यासाठी द्यायला हवा की तुम्ही काय वाचता आणि महिन्यामध्ये एक दिवस 1 डे तुम्ही कंप्लीट द्यायला हवा. या मंथ मध्ये मी काय गो थ्रू केलेलं आहे. लक्षात घ्या जर तुम्ही हे केलं तर जे तुम्ही वाचत आहात ते तुमच्या लक्षात राहील, तुम्हाला फायदा होईल. पण जर तुम्ही फक्त पुस्तकं कंप्लीट करण्याच्या, पुस्तकं वाचण्याच्या आणि गोष्टी कव्हर करण्याच्या जर मागे असाल तर तुम्हाला यामध्ये कोणताही फायदा होणार नाही. नुकसान सोडलं तर काहीही मिळणार नाही. म्हणून माझं म्हणणं आहे रिव्हिजन म्हणजे लॉ ऑफ रिपिटिशन. सगळ्यात मेन गोष्ट लक्षात घ्या, रिव्हिजन म्हणजे लॉ ऑफ रिपिटिशन. डेली रिव्हिजन असायला हवं, वीकली रिव्हिजन असायला हवं, दर 15 दिवसांचं रिव्हिजन असायला हवं आणि प्रत्येक महिन्याचं रिव्हिजन असायला हवं. ही 4 अत्यंत महत्वाचे रिव्हिजन्स आहेत जे तुम्हाला या ठिकाणी बेनिफिट देणार आहेत. सो हे झालं रिव्हिजनच्या बाबतीत. त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं आहे की खूप सगळे लोक सांगतात सिलेबस आणि पीवायक्यूचा अनालिसिस करा. बरोबर आहे. अनालिसिस करा म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही एखाद्या सब्जेक्टमध्ये किती टॉपिक आले त्या सगळ्या टॉपिकचं विश्लेषण करा, गो थ्रू करा आणि मग त्या ठिकाणी डिसाईड करा की हा जो पर्टिक्युलर टॉपिक आहे या टॉपिकचे हाय स्कोरिंग टॉपिक कोणते आहेत, करेक्ट आहे. नंतर या टॉपिकचे मीडियम स्कोरिंग टॉपिक कोणते आहेत हे शोधा आणि तिसऱ्या टॉपिकचे लो स्कोरिंग टॉपिक कोणते तुम्ही शोधा. हाय स्कोरिंग, मीडियम स्कोरिंग आणि लो स्कोरिंग टॉपिक या ठिकाणी तुम्ही शोधून काढा. मग जेव्हा तुम्ही या टॉपिकवर काम कराल हाय स्कोरिंग, मीडियम स्कोरिंग, लो स्कोरिंग तर तुम्हाला फायदा होतो. काय वाचायचंय, काय नाही वाचायचंय, काय फायदा होतो तुम्हाला कळतं. पण माझं म्हणणं काय आहे की हे अनालिसिस जर तुम्ही पर्सनली करायला जाल तर खूप मोठं नुकसान आहे. लक्षात घ्या ज्ञानदीप अकॅडमीचे स्वतःचे कंबाईनचे लक्षात घ्या पहिली महत्वाची गोष्ट कंबाईनचं प्रिलिम्स अनालिसिस सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर हे लक्षात कंबाईनचं प्रिलिम्स अनालिसिस सुद्धा उपलब्ध आहे. त्यानंतर ज्ञानदीपचं कंबाईनचं मेन्स अनालिसिस सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. ज्ञानदीपचं मराठी ग्रामरचं, मराठी व्याकरणाचं विश्लेषण सुद्धा उपलब्ध आहे आणि ज्ञानदीपचं इंग्लिश ग्रामरचं अनालिसिस सुद्धा उपलब्ध आहे. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की स्मार्ट वर्क का नाही करायचं, विनाकारण आपण जबरदस्त हार्डवर्क का करत बसायचं. कोणत्याही प्रकारचं स्वतःच अनालिसिस करत बसू नका. सोप्या भाषेत मी सांगेल की जे रेडीमेड पुस्तकं आहेत सगळी रेडीमेड पुस्तकं वाचायला सुरू करा. हे महत्वाचं आहे. परत तुम्हाला सांगतो ह्या 4च महत्वाच्या गोष्टी मला सांगायच्या. त्या सिलेबस बद्दल जास्त चर्चा नव्हती करायची. एक-एक करून ओरिएंटेशन प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला क्लॅरिटी येऊन जाईल. पण लक्षात घ्या जर परीक्षा पास व्हायची असेल तर तुम्हाला इथं कोणत्याही पद्धतीने खूप अनालिटिकल राहावं लागेल. पर्स्पेक्टिव्ह क्लिअर असावे लागतील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला तुमची उत्तरं लिहित असताना खूप स्पेसिफिक असावं लागेल. गोल्डन आपण काय काय पाहितलं एकदा आपण रिवाइज करूया. तुम्हाला इथं लक्षात येऊन जाईल की आपण काय पाहितलेलं आहे. थोडं मी महत्वाचं सांगतोय ते यासाठी लक्षात घ्या की याच्या आधारावर तुमच्या सगळ्या गोष्टी ठरणार आहेत. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगितलं कंबाईन इंग्लिशची बॅच आता का महत्वाची ठरली आहे. तर खूप मोठा क्राऊड आहे. या एका परीक्षेच्या आधारावरती तुम्ही जवळपास
किती 10,000 पदांसाठी परीक्षा देऊ शकता. कंबाईनची परीक्षा किती वेळ द्यायला हवा? कमीत कमी 15 महिने वेळ या ठिकाणी द्यायला हवा. गोल्डन रूल, गोल्डन फ्लो याबद्दल आपण चर्चा केली आहे. गोल्डन रूल जर दिवसात 10 तास अभ्यास केला, त्यापैकी कंपल्सरी 80% वेळ रीडिंगला द्यायला हवा. 20% वेळ तुम्ही एमसीक्यूच्या प्रॅक्टिसला द्यायला हवा. गोल्डन फ्लो, पीवायक्यू वाचा, लेक्चर बघा, पीपीटी, पीडीएफ, पीवायक्यू, नोट्स, नवीन एमसीक्यू आणि टेस्ट सिरीज या ठिकाणी सोडवा. एनसीईआरटी स्टेट बोर्ड यात मी मगाशी पण तुम्हाला क्लिअर केले की विनाकार एनसीईआरटी वाचण्याच्या भानगडीत पडू नका. खूप मोठं नुकसान या ठिकाणी तुम्हाला होणार आहे. चौथी गोष्ट पुस्तकं, त्याबद्दल आपण डिस्कस केलं. त्यानंतर नोट्स मेकिंग. जर एखादं पुस्तक कमीत कमी तुम्ही 3 टाइम वाचलं किंवा 6 ते 8 महिने झाले तरच तुम्ही नोट्स मेकिंग करा. अदरवाईज नोट्स मेकिंग करू नका. रिव्हिजन, मी तुम्हाला लॉ ऑफ रिपिटेशन बद्दल बोललो. इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती का? तुम्हाला तुमच्या समोर उत्तरं दिलेली आहेत. तुम्हाला उत्तरं राज्यसेवेसारखं किंवा युपीएससी सारखं उत्तरं लिहायची नाहीयेत. तुम्हाला दिलेल्या पर्यायांपैकी उत्तरं शोधायची आहेत. यासाठी तुमची सबकॉन्शियस मेमरी सगळ्यात चांगली असायला हवी आणि सबकॉन्शियस मेमरी चांगली असण्यासाठी तुम्ही फ्री माइंडने या ठिकाणी अभ्यास करायला हवा. जर फ्री माइंडने अभ्यास केला तर फायदा होईल. विश्लेषण, कोणत्याही प्रकारचं मजुरीचं काम करत बसायचं नाही. सगळे विश्लेषण रेडीमेडमध्ये उपलब्ध आहेत. तुमचं सगळ्यात मेन काम हे असेल की जे विश्लेषण उपलब्ध आहेत यांचं चांगलं रीडिंग करणं, यावर फोकस करून मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं ज्ञानदीपचे माइंड मॅप हे तुमच्या सगळ्या प्रिपरेशनमध्ये मैलाचा दगड ठरणार आहेत. एक उपलब्ध होत आहेत. सध्या ऑलरेडी इंग्लिश मधले 3 माइंड मॅप उपलब्ध आहेत. हे सगळे वाचून काढा. माइंड मॅपवरती आम्ही एक व्हिडिओ घेतलाय की माइंड मॅप मधनं कसं कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारले गेले ते एकदा गो थ्रू करा. तुम्हाला फायदा होईल. चला तुमचे प्रश्न आपण घेऊया. तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी विचारा. इकडे शिफ्ट करा असं ना. त्याला थोडंसं मोठं करा. तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा. सर इंग्लिश मीडियम मध्ये बुक्स नाही आहे मार्केटमध्ये आणि कोणी गाईड पण करत नाही. हा बरोबर आहे महेंद्र, तुमचं बरोबर आहे. आम्ही सध्या तेच करतोय की इंग्लिश मीडियमच्या 2-3 महिने लागतील. नोट्स मात्र तुम्हाला ज्या पीपीटी पीडीएफ आहेत सगळ्या तुम्हाला क्लासमध्ये लेक्चर नंतर लगेचच्या लगे उपलब्ध होतील. पण आम्ही तुम्हाला हे खोटं क्लेम पण करत नाही की आमच्याकडे सगळ्या नोट्स आहेत. हे सगळ्या नोट्स असणारा व्यक्ती काय करतो, इकडचं कॉपी पेस्ट कर, तिकडचं कॉपी पेस्ट कर, तुम्हाला फसवतो आणि तुम्हाला काहीतरी कॉपी पेस्ट करून देऊन टाकतो, तुम्हाला नुकसान करतो. आम्हाला तसं करायचं नाहीये. आम्ही त्यावरती चांगलं काम करतोय. पुढच्या 6 ते 7 महिन्यात कंबाईनचं सगळं मटेरियल तयार अवेलेबल असणार आहे. पण आता सध्या जेवढं अवेलेबल आहे सगळं आमचा तुम्हाला देण्याचा प्रयत्न असेल. पुढती घ्या. ठीक आहे. एवढेच प्रश्न असतील तुम्हाला तर आपण थांबूया. चालेल. सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. लवकरात लवकर भेटूया. थँक यू.